आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी मेथीचे कुरकुरीत वडे। त्यासाठी लसूण, मिरची, आलं, बडीशोप, जिरं, हळद आणि भिजून घेतलेले पोहे। धने, बडीशोप आणि जिरं आम्ही एक चमचा घेतलेला आहे। 20 ते 25 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 मोठ्या मिरच्या। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पोहे घ्या। पोहे नसेल घालायचे तर तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता। पण आता हे सगळे इंग्रेडिएंट्स मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। त्यात भिजून घेतलेले पोहे पण टाकायचे आहेत। तर आपलं झालेलं आहे। आपल्याला पेस्ट नाही करायची, असं जाड ठेवायचं आहे। बेसन पीठ घेतलेले एक मोठी वाटी, तेल, चवीनुसार मीठ आणि एक मोठा कांदा। मोठ्या कांद्याची पण आपण असे स्लाइस करून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्या पाकळ्या करायच्या आहेत, हे असं काढायचं असं आणि ती 2 चमचे घेतलेले आहेत। तर आपल्याला आता स्लाइस केलेले कांदे असे वेगळे करायचे असे। 2 वाटी मेथी घेतलेली आहे आणि ती कापून पण घेतली आहे। एका भांड्यात आपण मेथी घेतलेली आहे कापलेली। त्यात आपण ते कांदे मिक्सर मध्ये बारीक केलेले वाटण आता मिक्स करूया। तर आपण आता बेसन पीठ घेतलेलं आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे। सगळे इंग्रेडिएंट्स आपण मिक्स करून घेऊया। पाणी न टाकता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गरज असेल तरच पाणी टाकायचं आहे। मम्मी सगळं मिक्स करेपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राइब करा। या व्हिडिओला लाईक करा आणि एंडपर्यंत नक्की बघा। आता मिक्स झाल्याच्या नंतर मी तुम्हाला परत दाखवते। तर आपलं आता हे मळून झालेलं आहे। आता आपण याचे वडे करून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। वड्यांचा आकार द्यायचा आहे। तसेच आपण आता बाकीचे पण करून घेऊया। तर तेल तापायला ठेवलेलं आहे। तेलात थोडंसं मीठ, तेल तापलेलं आहे। त्यात आपण वडे टाकूया। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप किंवा शॅलो फ्राय दोघांपैकी काहीतरी एक करू शकता। वडे आपल्याला मीडियम गॅसवरती फ्राय करायचे आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला गोल्डन रेड कलरचे करून घ्यायचे आहेत। आता आपण वडे काढून घेऊया। बघा कसा कुरकुरीत आवाज येतोय। तुम्हाला आपला हा व्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राइब करा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आणि तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा। आपण आता डायरेक्टली भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।